अरे अक्षयचा प्यार आहे हो, जीटी कॉन्टिनेंट आहे. प्यारा एकशे तुझा. काय म्हटलं होतं सवय इंग्लिशचं काढणं मी आलो नसतो तर मस्त अभ्यास करत राहिला असता है ना. तू काय झाला? आहे ना म्हणून उद्या 4 वाजता उठशील. चकना गाऊन राहिला शिवा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आता सकाळ सकाळी उठलो, मस्त फ्रेश वगैरे झालो. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच की 2 दिवस बाकी होते आमच्या पेपरला, म्हणजे 2 दिवसाच्या सुट्ट्या होत्या. खरं सांगितलं तर 1 दिवस गेला. 1 दिवस तसाच गेला, बस टाइमपास वगैरेच झाला. शूट पण नाही केला तो. आताचा दुसरा दिवस आहे, उद्या पेपर आहे आमचा. म्हणजे हा असं ठरवून ठेवतो का बाबा उद्या पेपर आहे तर 1 दिवसा आधी अभ्यास करू. 2 दिवसाच्या सुट्ट्या असल्या तर निवांत राहतो जरा, का बाबा दुसऱ्या सब्जेक्टचा पण अभ्यास करून टाकू आपण एका दिवसात, मग दुसऱ्या दिवशी दुसरा करू. तर काल एका सब्जेक्टचं थोडंसं केलं, म्हणजे क्वेश्चन्स वगैरे काढले, कोणते येते काय PYQ वगैरे, बाकी काहीच अभ्यास नाही झाला. तर हा आता आजचा दुसरा दिवस आहे. आज उद्या जो पेपर आहे त्याचाच अभ्यास करू आणि चांगला करू. 11:30 वाजले, आंघोळ वगैरे करून सगळं मस्त झालं. शिवमचा 1 युनिट पण झाला. शिवम पा इकडे सध्या कसा सनबात घेऊन राहिला. काय घेऊन राहिला शिवम? ठंडी में गर्मी का मजा. देखो हमारा सन, और ये देखो यहाँ पे बात ले रहा है. इट इज कॉल्ड एज सन बात. झाला का अभ्यास? मग काल काऊन नाही गेला? त्या करून दिला काय त्या करून दिला अभ्यास. चांगले मित्र राहिले, अभ्यास होते, पण हे असे राहिले म्हणजे आम्हाला बेकार मित्र आहे डायरेक्ट म्हणून दे ना. महा बेकार आहे, म्हण ना. बेकार खायले ते लायकीचे नाही, तुम्ही काय नाही सांगितलं. तुम्हाला सांगतो, चांगले मित्र माहित आहे का, नागासारखे राहते, सापासारखे मागून येऊन वार करते. चांगले मित्र डायरेक्ट तोंडावर वार समरून करते. म्हणून कसं याच्यात दुःख नाही होत, त्याच्यात दुःख होते. याच्यात होते का दुःख? आता आज आपण कडक अभ्यास करू, आज होऊ ना तू. आज चांगला अभ्यास करायला लागते, बिकॉज उद्या पेपर आहे. पण तू इथं बाल्कनीत कोणाला पाहून आला? हा रोड आहे, इथून येणारे जाणारे लोक राहते. शिवम त्याला पाहून राहिला, म्हणजे समजून घ्या आता शिवम कोणाला पाहत होता. ती वहिनी येऊन आली ना. हा काय तुझ्या भावाची ते बेटा तुझी वहिनी म्हणते. शिवम बा काय म्हणून राहिला, तुझी वहिनी येऊन राहिली, म्हणजे समवन वॉज देअर आणि शिवम वॉज सीइंग हिम हर सॉरी. आणि हे पा काय उठणं, 12 वाजले, अभ्यास कर. झाला माया बापरे. आता आपला अभ्यास झाला, थोडासा जास्त नाही झाला. आणि इकडे शिवम आहे. शिवम जो आहे तो मेसमध्ये गेला, तर आपण पण जाऊ. चला, त्याचे मित्र आले होते म्हणून तो लवकर गेला. आता जाऊ मेनू बा जेवण करायला. भैया एक भाजी भाकरी और शेव भाजी लाना. नाही आहे तू चपाती भाजी लाव, शेव भाजी. अरे ये देखो श्लोक भाई, झालं का जेवण श्लोक भाई? जेवायला इथं कशाला येणार आहे माणूस? काय यार, हा घरी राहतो का? हे नागपुरी स्पेशल गेले वाटलं होतं काहीतरी म्हणणार आहे. नागपुरी स्पेशल खर्रा नाही आहे, अनुराग आहे. चांगला केक आहे, जेवण जेवण आला. शिवम माझं थांबला नाही, तू हा थांबला नाही का? कोणासाठी गद्दार उकले? गद्दार तर आहे रे, हा तुला कोलून राहिला 2 दिवसापासून. हा पाणी दे बाबा. आता शब्द झाला डायरेक्ट नाही 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 पे पाणी पे पाणी पे. अभ्यास झाला का? मग काय करतो 2 दिवस? हा इंटर्नशिप करू राहिला तू. हा काय स्टायपन 10,000 रुपये फॉर 8 मंथ्स, म्हणजे एक आईफोन निघते 16. ओ भैया शेव भाजी बोला था ना, ये भाजी होना ही नहीं अपने को, ये होना ही नहीं, ये कैसे गुम जाएगी, खराब हो जाएगी.
चल जेव आता पटकन, आपला अभ्यास नाही झाला बेटा. आणि पटकन जेवतो आणि अभ्यास करतो. आमचं जेवण आलं. अख्खा मसूरची भाजी, शेवभाजी. कायची भाजी हो रे? मेथी. मेथी आहे ना, चटणी. काय होय मग? शेपू आहे. शेपू आहे. नाही मी काढला आहे, ब्लॉग काढला आहे. मेनूचा पाहतो काय आहे तर. काऊन रे खोटी इन्फॉर्मेशन देऊ राहिला? हा तर चटणी सोबतच देऊ राहिला. भाजी चांगली नाही काय? सांगायचं का काकाला काही ना काही इम्प्रूव्हमेंटसाठी? हा शेपू आहे का? चला मग. दिस इज हाऊ आर लंच लुक लाईक. जेवतो पटकन. काय बाकी आहे तेव्हा होऊन जाते तवा, काय विषय नाही. चल ऋषा क्रिकेट खेळ. चल 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 चल. ओ एक्सिडॉन. एक्सिडॉन. हाऊ सेक्सी ही इज लुकिंग नाउ. एक्सी नॉट सेक्सी. जो करे ब्लॉग हा व्हिडिओ. हो हो हो. हा हे आता आमच्या appropriate room words नाही वापरत. आमच्या रूम मधले सगळ्यात सिनियर व्यक्तिमत्व म्हणजे अक्षय चव्हाण. 2003 पैदाइश आहे. पैदाइश आहे. हो. मी 2004चा आणि हे 2006चं पाणगुड. 5चं दादा म्हण आम्हाला. दादा. हा पप्पा म्हण. पप्पा म्हण. पप्पा पप्पा म्हण. बडे पप्पा छोटे पप्पा म्हण. कसं व्यक्तिमत्व कसं आहे माणसाचं? हा व्यक्तिमत्व भारी आहे बेटा. तुझ्यापेक्षा 2 हिवाळे पावसाळे जास्त पाहिले. मी 1 पाहिला. काय फायदा भाई? दुष्काळाचे होते ना. दुष्काळाचे नाही, आमच्याकडे पाऊस लय पडते अक्षा. त्याच्यामुळे मस्त. हा मग बेटा मजाक नाही. अच्छे से विदर्भ. चल ना जिम चालू करून भाई. चल ना भाई, कधी करते जिम चालू? हा सांग ना मला. तो व्हिडिओ ऍड करू काय? आपण जिम लावू मग. हो हो हो. बरं. अतुल काकाला सांग का? बरं काय विषय नाही, सांगून देतो. अक्षय भाई. अक्षय बाई फेस वॉश. अक्षय बाई का फेस वॉश. अगर आपको बाई होनी तो अक्षय बाई है. इकडे बाहेरचं वातावरण दाखव. हा बाहेरचं वातावरण बघा कसं सुंदर मनोरंभ. इकडे वाढू घातलेलं आहे. इकडे ऋषाचं आहे. नाही ऋषाजवळ फक्त एकच आहे. हा माझा शूज आहे. यांनी घेतला कासाठी? बाथरूम मध्ये झाला आहे ना ऋषा. हा तर चला. हे आमच्या कॉलेजचं एक ऍक्टिंगचं क्लब आहे, विहंग कला मंडळ. मागव त्याचे हुडी. साहिल नाव आहे. ऋषाचं नाही काही तिथं अस्तित्व, काहीच अस्तित्व नाही. हे पा लोगो. विहंग कला मंडळ, दशकपूर्ती वर्ष, वारसा अखंडित कलाकृतीचा घडवण्याचा कलाकारांचा. विहंग कला मंडळामध्ये आदित्य चौकटीचं खूप मोठं योगदान आहे. कारण त्यांनी फक्त 1 का 2 ना 2 केले. 2 नाटकं केले, त्याच्यात हारले ते. त्यानंतर मग आद्याला काही चान्स नाही भेटला परत, म्हणून आदित्य देवकाटे नॉट गॉन. तो कालवाला ज्याचा गेम वाजला, डगवर आउट झाला, विकेट गेली, तो आदित्य देवकाटे. आमच्या रूमचा आदित्य बेंडाळे गेला गावाला. त्याचं काही वेगळंच चालू राहते. आणि हे हे आमच्या ENTC टीममधले क्रिकेटर. ऋषा कोणी घेत नाही. तुम्हाला ऋषा क्रिकेट खेळायला जायचं. चल जाऊ. अभ्यास पडला इकडे. पेपर आज होईल अभ्यास. आज संध्याकाळी रात्र पडली आहे. ऋषा अरे अभ्यास होत राहतो. बेटा वो ते रील पाहिली नाही का ऋषा तू? पैसे जाएंगे, दिन बीत जाएंगे और बचेगी सिर्फ यादें. आधीच बोर होते अभ्यास करायला. अरे मग मी काय म्हटलं होतं, 6वी इंग्लिशचं काढणं मी आलो नसतो तर मस्त अभ्यास करत राहिला असता है ना. तू काय आला तर मी तू बॉडी बिल्डर वाटतं. हाय ना. आणि अक्षय आमचं ते अक्षय कुमार ना. हम अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी हीरो पाकिट मार. हम सीधे साधे अक्षय. अमित नाही, दिलीप कुमार नाही, पाकिट मार. अक्षय इक्वल्स टू पाकिट मार. कसला बाबू? अरे अक्षयचा प्यारे हो GT कॉन्टिनेंटल. प्यारा अक्षय तुझा. नहीं अक्षय आज कुछ भी हो जाए दिख नहीं चाहिए. अक्षय दाखव.
अक्षय दाखव. नाही दाखवत. अरे नाही टाकत ना मी. काहीच नाही टाकत. दाखव रे अक्षय. हा? मला माहित आहे ना याचा प्यार कोण आहे. ऋषाचा. ऋषाचा प्यार माहित आहे ना तुम्हाला. ऋषा सांगून दे. क्रिकेट. क्रिकेट नाही आहे. क्रिकेट इज माय. म्हणजे एक चांगला आहे. जाऊ दे आता. कसं थोडस कॉन्ट्रोवर्शियल जास्त होऊन जाईल. मार वगैरे खा लागू शकते नाही ऋषा. 100%. ऋषान खाल्ला एकदा. म्हणून चला आता हे काय नाही. हे अभ्यास करू नाही देत मला. आणि मी आलो का यांचा अभ्यास चांगला होते म्हणून मी आलो होतो. आता आपण आपल्या राजवाड्यात जाऊ खालच्या. ते कसं वरची आमची हवेली होती तर आता खाली जाऊ. हे बा यूज बाय 12 डिसेंबर 2025 अँड टुडे इज. आज कोणती तारीख आहे. 15 तारीख आहे आजची. हे माणसं पहा 15 तारखेला हे ब्रेड खाऊन राहिले. आणि हा सायंटिस्ट साहिल काय म्हणते. काहीच नाही होत म्हणते आहे ना साहिला. अबे मरशीन. मी व्लॉग शूट करून घेतो. हा खाऊन राहिला एक्सपायर्ड ब्रेड आणि पवन खाऊन राहिला एक्सपायर्ड ब्रेड. पवन हा त्याची दाढी पूर्ण क्लीन शेव केली आहे. तो आता माणसात दिसून नाही राहिला म्हणून त्यानं तोंड खाली केलं आहे. तर बघा पीनट बटर आणि ब्रेड खाऊ राहिले. पण हे ब्रेड एक्सपायर्ड आहे. 12 डिसेंबर 3 डिसेंबर 3 दिवस झाले. सायल्या काय होत नाही. खा ना बाबा. मर ना मग. मर ना. होय. अरे याच्यामध्ये राहते किती माहिती. पवन दादा दाढी उगणं बंद झाली. आता तूच उगणं बंदून जाशील. गेला तर मी मजा करन. काही नाही पुण्याचं काम करू आपण. पवन दादा गेला तर 4 कुत्र्याला आपण बिस्किट टाकू. म्हणजे पवन दादाच्या आत्म्याला शांती भेटते का त्यांच्या मित्राला कुत्र टाकले. हे टाकतो. तर चला इशूला पण टाका. ये सब भी हो जाएगा. उसकी टेन्शन मत करो. एडिटर इन माय हूँ. तर चला पवन दादाला थोडंसं कसं तोंड वर करून चालायची संधी देऊ आपण. कॅमेरा असला का तो तोंड खाली करते. बिकॉज ही इज नॉट इन माणसात. कारण त्याची दाढी उगणं बंद झाली. तू रे सायल्या तू गेला का पाय. तू जर जाशील तर हा टाकू ना. याच्यातलाच फोटो स्क्रीनशॉट काढून फोटो. काय नाही होत रे. काही नाही होत रे. राहायचं ना तर काय होत नाही. पॅक राहिलं तर प्रॉब्लेम असतो. हो काय. चला बाबा चालू द्यायचं. आपण चाललं इथून म्हणून मॅच मारलं यायला. तर चला. आणि बा विदाऊट दाढीवाला पवन. तर मित्रांनो परत आलो मी. आता संध्याकाळ झाली आहे आणि शिवमचं टेन्शन अजून वाढलाय. कोण रे. नो टेन्शन. हा पेपरचं टेन्शन नसतं. हाय ना म्हणून उद्या 4 वाजता उठशील. चकना खाऊन राहिला शिवम. टेस्टी नट्स उरलं होतं म्हणते पार्टीतलं म्हणून आता खाऊ राहिला आहे ना रे. लिटिल मस्ट इन एक्झाम पिरियड्स. एक्झाम पिरियड मध्ये लिटिल मस्ट असते म्हणते. द माइंड गेट. Your mind get exhausted, therefore to make it free. रिलॅक्स फील होतं एकदम असं. Just feel like heaven. हेवन. घरी पाठवतो हा व्हिडिओ. म्हणजे हेवनच होऊन जाते पुरं. आपला लाईफ काही गोष्टी असतात. याच्या नादाला लागलं ना तर मी फेल होईल. हा पास होईल मी फेल होईल. आई एम डूइंग स्टडी. यू नो ना स्टडी. देखो इतना कुछ पढ़ना है यार हमें. कल हमारा पेपर है. नहीं ये पेपर का हो गया है पढ़ाई. मतलब पेपर ही हो गया उसका. उधर से DBMS. देखो कितना पढ़ना है. 1 2 3 4 5 6 7 8 9 12 13. अजून एका युनिटच्या नोट्स थोड्याशा बाकी आहे. सो या चला आता अभ्यास करू. हा ब्लॉग इथेच एंड करतो. म्हणजे कसं आहे. हो चष्मा चमक रहा होगा. कसं आहे कालचा ब्लॉग आज सकाळी आला. कारण काल रात्री खूप प्रयत्न केला अपलोड करायला. झालं नाही. कन्सिस्टन्सी मस्ट बी देअर. सो आज सकाळीच तो टाकला. आणि आजचा ब्लॉग हा संध्याकाळी आता येतोय लगेच. मी एडिट झालाय ऑलमोस्ट. अपलोडिंगला ठेवतो आणि इकडे अभ्यास करतो. तर चला असंच सपोर्ट ठेवा. म्हणजे कसं आहे मला एक मोटिवेशन येते. आणि कमेंट करत जा. मस्त वाटते तुमच्या कमेंट वाचून. आणि मी रिप्लाय पण देऊन राहिलो. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मग भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र. उद्या पेपर आहे म्हटलं. पेपरचा व्लॉग तुम्हाला आवडते ना. उद्या येणार आहे. चलो मग.